सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झिरवाळ साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढ़ा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्ल भाई पटेल, सन्माननीय जयकुमार जी गोरे, सन्माननीय संजय जी राठौड़ साहेब, सन्माननीय राजेंद्र जी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, अमित जी कल्याणी उद्योजक, सन्माननीय खासदार श्रीकांत जी शिंदे, सन्माननीय निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेश जी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिन जी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनिया जी गांधी, राहुल जी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मेघनाताई बोर्डीकर, ओके, त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत। त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे। त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या एका मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे। त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे। सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका। कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे। सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं आहे। आता जे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत ते श्रद्धांजली अर्पण करतील, त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे। Chief Secretary on the behalf of Maharashtra government.